गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बघतोय मुगाच्या डाळीचे डोसे. तर हिरव्या सालीची मुगाची डाळ आणि थोडीशी आपली नॉर्मल वाली येल्लो मुगाची डाळ आपण रात्रभर भिजत ठेवलेली होती आणि ती सकाळी छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यातलं पाणी काढून घेतले. त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, जिरं असं टाकून सगळं वाटून घेतले. थोडीशी जिरा पावडर पण मी वाटल्यावर त्या मिश्रणामध्ये घातलेली आहे आणि जाडसर वाटून घ्यायचे, जसं आपण उत्तप्प्याला वाटतो तसं. आणि हिरवीगार कोथिंबीर चिरून घातलेली आहे. रात्रभर भिजवून ठेवल्यामुळे डाळच मस्तपैकी भिजली आहे आणि त्याचं बॅटर पण एकदम छान झालं आहे. नॉनस्टिक तव्यावर तूप घालायचं आहे आणि तुपावर हे छोटे छोटे डोसे काढायचे आहेत. आबीरला हे डोसे खूप आवडतात. टिफिनसाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त प्रोटीनचा जर नाश्ता करायचा असेल तर हे डोसे मस्त आहेत. तुम्ही पण एकदा करून बघा आणि तुम्हाला आवडतात की नाही तेही सांगा. पण डाळ आपल्याला हिरव्या सालीची मुगाची डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडी नॉर्मल आपली नेहमीची जी वापरातली डाळ असते ती घालायची आहे. दोन्ही बाजूने खरपूस हे डोसे आपण भाजून घेऊया आणि सॉसबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर हे डोसे खूप छान लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे हे डोसे आहेत. तर तुम्ही पण करून बघा. ओके, बाय.